या मोमेंटला लाईन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. रोशन कोई आपल्याला पाहायला मिळतील. ओरम क्रिकेट बरोबर सनरम क्रिकेटमध्ये देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी. हा बॉल लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. सलग बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव आलाय. हा बॉल देखील आपण पाहू शकतोय व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव ऍड होते. धावफलक ओपन झालंय. नवाझेट या टीमचं आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर टॅप केलाय. इम्प्रेसिव्ह स्ट्रोक. हा येतोय चौकार. 5 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 1 पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील पाहायला मिळतोय. अतिशय चांगली बॅटिंग मोहतेसिमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर पुन्हा एकदा वा भाई वा काय स्ट्रोक केलाय. सलग बॅक टू बॅक 3 चौकार. 13 रन होत आहेत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. टॅप केलाय परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. क्लीन बोल्ड अप्रतिम दर्जाचा बॉल अक्षयच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन संदेश मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. नो बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन 17 रन 17. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. नो बॉलचा इशारा. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत.
लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. white+1. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एकेरी रन. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 रन, 24 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु बॅट्समन सेफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25 रन. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. समोरच्या दिशेने टॅप केलाय, हा येतोय चौकार. शेवटचा अंतिम बॉल 29. पुन्हा एकदा वेगवान बॉल, नो बॉलचा इशारा आलाय, प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 30 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. टॅप केलाय, हा येतोय दर्जेदार स्ट्रोक, चौकार. 34 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा महागडा ठरलाय, कारण आतापर्यंत 34 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 3 आणि सचिनला आमंत्रित केलंय. हलक्या हाताने दिशा दिली, परंतु या क्षणाला एकेरी धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. समोरच्या दिशेने स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं बॅट्समनचं, परंतु तेवढंच चांगलं प्रत्युत्तर दिलंय गोलंदाजाने. गोलंदाज सचिन आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टायमिंग चांगला आहे, चांगला प्रयत्न, लाजवाब, अप्रतिम दर्जाची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. फिल्डर त्या ठिकाणी अमोलने मात्र चांगला प्रयत्न केलाय. (37) बॅट्समन या ठिकाणी होईल बाद. अतिशय चांगली भूमिका विकेट कीपर रोशन यांची.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. नवीन बॅट्समन ओमकार मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. नो बॉलचा इशारा. रनआउटची संधी. फेकी चांगली झाली. गॅदर खराब राहिलं. नो+1. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. कोलर पद्धतीचा हा बॉल होता, परंतु चेंडू चाललाय. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत या ओव्हर मधले. व्हाईट बॉलचा इशारा जरूर दर्शवला होता. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आणखीन एक वाईट बॉल. 43 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फोर्टी 44 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कोलर पद्धतीचा हा बॉल लाजवाब. हा येतोय चौकार. चला बाहेरून कोणीही बोलू नये. पंचांचा निर्णय अंतिम असेल आणि बॅट्समन होईल विकेट. ओव्हर कंप्लीट होते. वॉर्निंग होतं भाई. अरे काय बोलते. 48. चला मॅच स्पीडली ऑन करा. नवीन बॅट्समन ऋषी बाबू. नवीन बॅट्समन बाबू मैदानाच्या आतमध्ये इंटर होते. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. 49. फिफ्टी 51 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात.
फुलटॉस होता, परंतु या क्षणाला तेवढाच ताकदीचा उपयोग फिल्डरने देखील केला. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या शेवटच्या. 51 रन आतापर्यंत होत आहेत. चला 50 रन. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. खोलर पद्धतीचा हा बॉल, अप्रतिम फिल्डिंग, बॅकअप चांगलं मिळालं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फुलटॉस होता, टॅप केलाय. वेलकम रमेशजी केसरी. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या आतापर्यंत 55 रन. टीमची धावसंख्या 55 आणि 56 रनचं टार्गेट असेल. तर चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. चला बॅटिंग करणारा संघ खेळाडू कक्षामधूनच तुम्हाला यायचं आहे. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 56 रनचं लक्ष आहे. 24 मध्ये करायचे आहेत, त्या म्हणजे 56 रन.
गोलंदाज बाला आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी संकेत आणि संदीप ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे संकेत. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका नवाज एट. पहिला बॉल लाईन दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज सज्ज होते बाला. या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळाला. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ऍड होते. अजूनही 54 करायचे आहेत. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, अंगाचा वेध घेतलाय, परंतु या क्षणाला बॅट्समन संदीप या ठिकाणी होईल बाद. पहिला धक्का. येस थँक्यू. नवीन बॅट्समन सचिन मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होतोय. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. आतापर्यंत टीमची धावसंख्या 4 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती. अजूनही 52 रन पूर्ण करायचे. टॅप केलाय समोरच्या दिशेने. प्रभावित करणारा फटका सचिनच्या बॅटमधून येतोय. हा चौकार. बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टोचचा वेध घेतल्यानंतर एकेरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रोक तर जरूर चांगला होता. रनआउटची संधी. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. पायाचा वेध जरूर घेतलाय की काय, परंतु या क्षणाला शेवटचा अंतिम बॉल. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 10 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 रन.
अजूनही 46 रनची गरज आहे. गोलंदाज मोतीम आपल्याला पाहायला मिळेल सेकंड स्पेलसाठी. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. टॅप केलाय परंतु चांगला प्रयत्न, रनआउटची संधी. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणखीन एक वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 15 रन पूर्ण करायचे आहेत. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते युवा समाजसेवक आणि खऱ्या अर्थाने रेम्बो फ्रेंड सर्कल युवा सामाजिक संस्थेचे सल्लागार आदरणीय भूषणदादा कोई यांची उपस्थिती देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन. नो बॉलचा इशारा आणि त्यावर दिले हे प्रत्युत्तर. 5 रन ऍड होतील आणि धावफलकाची गती वाढत असताना 20 रन. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा आलाय. नो +1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर चिरागजी यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. लाईन चांगली होती परंतु या क्षणाला लाईन मिस केली. बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला होता परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल अजूनही शिल्लक, 4 बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. टीमची धावसंख्या आतापर्यंत 23 रन. नो बॉलचा इशारा जरूर आलाय परंतु या क्षणाला रनआउटची संधी आणि बॅट्समन होईल बाद. थँक्यू. नवीन बॅट्समन शाबा आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस
चला तर अप्रतिम दर्जाचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या मोमेंटला क्लीन बोल्ड. तेजस मात्र आल्या पावली माघारी परततोय. नवीन बॅट्समन अक्षय लेफ्ट हँडेड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 24, 24, 56 धावांचं लक्ष आहे. लॉफ्ट केलाय. जसा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला अक्षयने दाखवली अक्षयची पॉवर. त्याच्या बाट मधून येतोय 4 रनसाठी हा चौकार. 28 रन 28. ट्वेंटी 28 रन आतापर्यंत होत आहेत. गोलंदाज फैजान आपल्याला पाहायला मिळेल. 28 रन आतापर्यंत होत आहेत. समीकरण 12 मध्ये करायचे आहेत. 28 12 मध्ये करायचे आहेत. पुन्हा एकदा 28. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीड ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. आता मात्र 12 बॉल आणि करायच्या त्या म्हणजे 27 अशा धावा रोखाव्या लागतील. नवाझेट खोपोली या टीमला भरपूर लांबचा प्रवास एकंदरीत या टीमने देखील केलाय. टॅप केलाय समोरच्या दिशेने. प्रयत्न तर जरूर चांगला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. टायमिंग प्रॉपर होतं परंतु या क्षणाला टीमची धावसंख्या आतापर्यंत 31 रन आतापर्यंत होत आहेत. अजूनही शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. टॅप केलाय. प्रभावित करणारा स्ट्रोक आणि 35 रन आपल्याला पाहायला मिळतात. 35 रन आतापर्यंत होत आहेत. 35 56 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. यस इट इज अ व्हाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होते. 36 रन आतापर्यंत होत आहेत. अप्रतिम काय फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. फिल्डर त्या ठिकाणी मोतोसिन त्या ठिकाणी तैनात होता.
शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 37. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर होतो, परंतु या क्षणाला डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. सात बॉल आणि 19 रनची गरज. जर या बॉलवर एखादा चौकार आला तर राया 8 उल्वे संघ मात्र या मॅच मध्ये एक दर्जेदार कमबॅक करू शकतो. हा बॉल तेवढाच इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीम साठी. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. सहा बॉल मध्ये करायच्यात 15 रन. कंपल्सरी चेसिंग. चला टीम सिवडे टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचंय. सिवडे कॅप्टन चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. सहा बॉल मध्ये करायच्यात त्या म्हणजे टॅप करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला नो प्लस वन. टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 13 रनची गरज. गोलंदाज मुरली आणि ते यस थँक्यू. नवीन बॅट्समन विनोद आपल्याला पाहायला मिळेल. 5 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 12 रन. चला मॅच स्पीडली ऑन करा. गोलंदाज सज्ज होते. 5 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 12 रन. गोलंदाज मुरली आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा या मोमेंटला पाहायला मिळतोय आणि व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ऍड होत आहेत. आता मात्र समीकरण बदलून गेलं. 5 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 10 रन. लाईन भरपूर चांगली होती. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 10 रन.
टॅप केलाय. हा येतोय चौकार. तीन बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. टॅप केलाय. पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलून टाकलं. तर कृपया करून जे बाहेर जे खेळाडू आहेत, ज्या इतर टीमचे ते त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय सकाळ प्रेस चे पत्रकार हेमंतजी गोवेकर यांना देखील की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपल्या देखील या स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी असेल. या बॉलवर पुन्हा एकदा लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या मॅचचे हिरो मॅन